नमस्कार मित्रांनो, सोनम देशमुख हिच्या सत्य घटनेवर आधारित कथा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण पहा. तर सोनम देशमुख हे नाव पुणे शहरातील प्रत्येकाच्या ओठांवर होते, परंतु तिच्या कर्तृत्वापेक्षा तिच्या गुन्ह्यातील गुंतवणुकीमुळे लोकांच्या मनात अधिक जागा होती. एक सामान्य कुटुंबातील मुलगी असलेली सोनम लहानपणापासूनच हुशार होती. तिचे वडील एक छोटे व्यापारी होते आणि आई गृहिणी. तिच्या कुटुंबाचे जीवन साधे पण शांत होते. सोनमने केवळ शालेय शिक्षणातच नाही तर खेळ आणि इतर क्षेत्रातही उत्कृष्टतेचा ठसा सोडला होता. परंतु काहीतरी अशी गोष्ट घडली की जिच्या आयुष्यात संपूर्णपणे बदलून गेला. सोनमने पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयातून व्यवसाय प्रशासनात पदवी घेतली होती. ती फारच हुशार आणि मेहनती होती, त्यामुळे तिला एक उत्तम नोकरी मिळाली. तिच्या कुटुंबाला आशा होती की सोनम भविष्यात मोठी व्यक्ती बनेल. पण जसे की प्रत्येकाचे आयुष्य असते, तसे सोनमच्या जीवनात देखील एक वळण आलं. त्या वळणाने तिच्या आयुष्याचे चित्रच बदलून टाकले. महाविद्यालयात असताना सोनमची एक खास मित्र होती, शरयू. शरयू एक अत्यंत आकर्षक, स्मार्ट आणि निर्भीक मुलगी होती. तिचे व्यक्तिमत्व आणि तेजस्विता सोनमला खूप प्रभावित करत होती. शरयू आणि सोनम हे दोघींच्या सहली, गप्पा आणि सहकार्यामुळे जणू एकमेकांच्या ताऱ्यात बनलेल्या होत्या. शरयूच्या कुटुंबाची परिस्थिती थोडी वेगळी होती. ती एका मोठ्या व्यावसायिक कुटुंबातून येत होती आणि तिचे पालक जास्त काळजी घेत नव्हते. शरयूने सोनमला एक नवीन विचार दिला. शरयूने तिची हवीहवीशी लक्झरी आयुष्य जगण्याची इच्छा सोनममध्ये रुजवली होती. एका छोट्या छोट्या गोष्टीमधून ती सोनमला दाखवू लागली की पैसे आणि समृद्धी कशी सहज मिळवता येऊ शकते, पण त्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि टाकलेली मेहनत असायला हवी. शरयूच्या गोड शब्दामुळे आणि तिच्या आकर्षक जीवनशैलीने सोनमला हळूहळू एक नवीन जग दिसू लागले. एक दिवस शरयूने सोनमला एका पार्टीत आमंत्रित केले. ती पार्टी पुण्यातील एका मोठ्या प्रस्तावित हॉटेलमध्ये होती, जिथे फार मोठ्या व्यावसायिकांनी भाग घेतला होता. शरयूने सोनमला सांगितले की ही पार्टी एका महत्त्वपूर्ण आणि प्रभावशाली व्यक्तीच्या वतीने आयोजित केली होती, ज्यामुळे सोनमला त्याच्या संपर्कात येण्याची संधी मिळू शकते. पार्टीमध्ये शरयू आणि सोनमचे अनेक प्रभावशाली व्यक्तींना सामना केला. त्यात एक व्यक्ती होती विक्रांत. विक्रांत एक प्रसिद्ध उद्योगपती होता आणि त्याच्याकडे खूप पैसे आणि सामर्थ्य होते. शरयूने विक्रांतसोबत सोनमची ओळख करून दिली आणि लगेचच त्याने सोनमला जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली. विक्रांतने सोनमला चांगली ऑफर दिली. त्याने सांगितलं की त्याच्या व्यवसायात एक छोटी भूमिका स्वीकारली तर सोनमला मोठी वेतन आणि इतर फायदे मिळू शकतात. सोनमने शरयूचे समर्थन घेत विक्रांतच्या ऑफरला मान्यता दिली. विक्रांतच्या सहकार्याने सोनमने व्यवसायाची उच्च पातळी गाठली, परंतु विक्रांतच्या सहकार्याचा दुसरा अंधाऱ्या बाजूला काही गुन्हे सुद्धा होते. विक्रांतच्या व्यवसायातील काही गोष्टी सोनमला गडबडत वाटत होत्या, परंतु ती स्वतःला त्याच्या धाडसी योजनांचा भाग बनवायला नाकारू शकली नाही. विक्रांतने सोनमला जास्त वेगाने काम करण्यासाठी सांगितले आणि काही वेगळी वाट दाखवली. तिने खूप मोठ्या प्रमाणावर पैसे उचलले, ज्यामुळे तिला तिच्या कुटुंबाशी आणि शरयूशी हवीहवीशी लक्झरी जीवनशैली मिळवता येईल अशी आशा निर्माण झाली. काही महिन्यांनी पोलिसांनी विक्रांतच्या व्यवसायाच्या अवैध भागांवर छापे टाकले. तेव्हा सोनम आणि शरयू दोन्ही पोलिसांच्या धावपळीत अडकले. विक्रांत आणि त्याचे सहकारी त्यांच्याशी संबंधित खोटे व्यवहार, तस्करी आणि फसवणूक उघडकीस आली. पोलिसांनी सोनमला अटक केली कारण तिने या गुन्ह्यात भाग घेतला होता. शरयूला देखील पोलिसांनी अटक केली कारण ती विक्रांतच्या कार्यात सहभागी होती. पोलिसांच्या तपासणीदरम्यान सोनमच्या कुटुंबाला तिच्या गुन्ह्यातील सहभागी कल्पना मिळाली. तिच्या वडिलांना शॉक बसला, कारण त्यांना वाटत होते की त्यांची मुलगी एक स्मार्ट, मेहनती आणि कर्तव्यदक्ष मुलगी आहे. सोनमने यावेळी कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी मोठा निर्णय घेतला. तिने गुन्ह्यातील सहभागी होण्याच्या तिने स्वतःचा दोष मान्य केला आणि कुटुंबाच्या वतीने ती न्यायालयात आपल्या चुकांची कबुली देऊन शिक्षा स्वीकारू लागली. सोनमला दीर्घकालीन कारावासाची शिक्षा झाली, पण तिच्या अंतर्मुखतेने आणि पश्चात्तापाने ती सुधारण्याच्या मार्गावर होती. काही वर्षांमध्ये सोनमने मानसिक शांती आणि शिस्तीचे महत्त्व समजून घेतले. तिच्या कारावासाच्या दरम्यान तिने समाजातील बदललेल्या व्यक्तींसाठी शिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि त्याद्वारे तिने आपल्या आयुष्याला एक नवा दिशा दिली. सोनमच्या जीवनाची कथा विचार देणारी आणि आत्मकथन करणारी ठरलेली आहे. तिचे अपराध आणि तिच्या जीवनामध्ये दळणघळण होते, पण तिने त्यातून शिकून आपल्या भविष्याची दिशा बदलली. सोनमने शेवटी आपल्या कुटुंबासाठी व समाजासाठी आणि स्वतःसाठी एक नवीन पाया ठेवला. तिच्या चुका तिला कायमचा पाठलाग करत असतील, पण त्या चुका तिला योग्य दिशेने नेण्यासाठी प्रेरणा देत होत्या. तर ही होती एक सत्य घटनेवर आधारित कथा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या कथेत. धन्यवाद.